हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गौरव थोरात रिव्ह्यूज मध्ये। आणि या शुक्रवारी जो पहिला पिक्चर मी बघितला त्याचं नाव आहे दशावतार। तर चला बोलूया आपण हा पिक्चर कसा आहे ते। पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, म्हणजे त्यांना पण या चॅनल बद्दल माहिती मिळेल। तर हा पिक्चर जो आहे तो दशावतार म्हणजे आपला कोकणातल्या मातीतला हा पिक्चर आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तर नक्कीच माहिती असेल की कोकणात जे आपले पारंपरिक जे नृत्य वगैरे असतात आणि त्याच्यावरतून तिकडची जी लोक, त्यांची भाषा, मालवणीची भाषा आहे ती आहे, प्लस ते त्यांचं राहणीमान वगैरे, तिकडचं निसर्ग सौंदर्य, हे सगळं तुम्हाला ह्या पिक्चर मध्ये बघायला मिळेल। आणि याच्या बरोबरच त्याची जोड किंवा मी म्हणेन त्याच्यावरती फोडणी जी दिलेली आहे ती एका गूढकथेची आहे। तर ती गूढकथा काय आहे की विष्णुदेवाची जी 10 वेगळी रूपं आहेत ती तुम्हाला म्हणजे अशी स्टोरी आहे याची ओव्हरऑल जर मी म्हणायला झालं, आणि म्हणूनच या पिक्चरचं नाव दशावतार आहे। तर या पिक्चर मध्ये जे मेन जो सेंटर ऑफ अट्रॅक्शन मी म्हणेल किंवा जी मेन शो स्टॉपर जी व्यक्ती आहे ती आहे दिलीप प्रभावळकर सर। तर ह्यांचं वय बघा तुम्ही, बघा प्रेक्षक हो, की 80+ वय असून त्यांनी जो दमदार ह्याच्यामध्ये अभिनय केलेला आहे त्यासाठी त्यांना सल्यूट आहे खरंच। की म्हणजे या वयात एवढी एनर्जी येते कुठून सर, तुम्ही कमालच आहात। आणि त्यासाठीच तुम्हाला म्हणजे एवढी वर्ष तुम्हाला जे प्रेक्षकांचं प्रेम वगैरे मिळते ते अगदी बरोबर आहे। आणि ह्यासोबतच त्यांनी जी वेगवेगळ्या छटा दाखवलेल्या आहेत ह्या त्यांच्या ऍक्टिंग मध्ये, त्या तुम्ही या बघू शकता। वेगवेगळ्या कॅरेक्टर प्रमाणे त्यांचं जे रूप आहे ते बदलत जातं। आणि ह्याच्यासाठी मी कौतुक करेन कॉस्ट्युम आणि मेकअप जे आर्टिस्ट आहेत या मूवीचे, त्यांचं पण कौतुक केलंच पाहिजे। किंवा त्यांची जी मेहनत आहे ती पडद्या मागची आहे, पण पडद्याच्या पुढची जी कला सादर करायची जी कमाल आहे ती दिलीप सरांची आहे। आणि यासोबतच तुम्हाला भरपूर कलाकार बघायला मिळतील, जसं महेश मांजरेकर आहेत, भरत जाधव आहे, सिद्धार्थ मेनन आहे, प्रियदर्शनी इंदलकर आहे, भरपूर आहे, खूप आहे त्याच्यामध्ये, अभिनय बेर्डे आहे। तर लंबी चौडी स्टारकास्ट असलेला हा पिक्चर आहे। आणि ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की मजा आली मला हा पिक्चर बघून। पण याचं जेव्हा मी ट्रेलर बघितलं होतं ना, माझ्या एक्सपेक्टेशन म्हणजे बापरे एवढ्या झाल्या होत्या की बाबा हा पिक्चर जो आहे हा कांतारा किंवा तुंबाड या बाप बनवलेल्या पिक्चर बरोबर हा तोडीस तोड ठरणार आहे हा पिक्चर। आणि जेव्हा मी या पिक्चरला गेलो आणि जसा फर्स्ट हाफ वगैरे मी बघितला, फर्स्ट हाफ मध्ये फक्त 2 कॅरेक्टरवरती म्हणजे फुल कॉन्सन्ट्रेट केलेला आहे, तो 2 कॅरेक्टरसाठी डेडिकेटेड केलेला आहे हा फर्स्ट हाफ इंटरव्हल पर्यंतचा भाग, तो म्हणजे दिलीप प्रभावळकर सर आणि सिद्धार्थ मेनन। हे म्हणजे वडील आणि मुलगा ह्या दोघांमधलं नातं जे आहे ते याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं। आणि मग इंटरव्हल ब्लॉकच्या वेळेला एक ट्विस्ट येतो आणि त्याच्यानंतर सेकंड हाफ जो आहे तो मला जास्त इंटरेस्टिंग वाटला कम्पेअर टू फर्स्ट हाफ। पहिल्या भागापेक्षा सेकंड हाफ मध्ये तुम्हाला ट्विस्ट अँड टर्न्स वगैरे, एकदम शॉकिंग रेव्हलेशन्स वगैरे बघायला मिळतात ह्याच्यामध्ये। तर ते मला बघून खूप मजा आली म्हणजे। आणि मी एक सांगू इच्छितो की एक साऊथ मध्ये एक वेब सिरीज आली होती हरिकथा संभवामी युगे युगे, तर त्याच्यामध्ये ना त्यांनी हे प्रॉपर म्हणजे एक एपिसोड वाईज त्यांनी हे डिवाइड केलं होतं। ही तुम्ही जी दशावतारची जी कथा आहे ती त्याच्यावरून तुम्ही इन्स्पायर्ड वगैरे म्हणू शकता की तसं त्यांना दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला। पण मी सांगू इच्छितो की थोडासा तो प्रयत्न जरा चुकलेला आहे, कारण का जी वेब सिरीज मध्ये तुम्हाला जो प्रॉपर टाइम मिळतो ना की फर्स्ट पार्ट मध्ये मी ह्या कॅरेक्टर बद्दल बोलणार, सेकंड मध्ये ह्याच्याबद्दल, तर तो आहे ना आपल्याला पिक्चर मध्ये नाही मिळत तेवढा वेळ। आणि तेवढा जर तुम्हाला दाखवायचं आहे तर तुम्हाला फर्स्ट हाफ पासूनच तुम्हाला ते करावं लागेल। जर तुम्हाला 10 रूपं दाखवायची आहेत तर पहिली 5 इंटरव्हल पर्यंत दाखवा, नंतरची 5 नंतर दाखवा। हे जर तुम्ही केलं असतं ना तर जो पिक्चर झाला असता, कमाल झाला असता पिक्चर। पण जेवढा त्यांनी प्रयत्न केलाय, ह्याचे दिग्दर्शक म्हणजे गौरव पत्की, त्यांनी खूप प्रयत्न केला, चांगला प्रयत्न होता मी म्हणेल असं नक्की, की त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला, पण शेवटी वेळेचं बंधन येतं। म्हणजे स्टोरी एकदम कॉन्सेप्ट मी म्हणेल की एकदम दमदार आहे, म्हणजे ह्याच्यावरती एकदम बाप लेवलचा पिक्चर झाला असता तयार होऊन, म्हणजे तो आपण बोलू शकलो असतो साऊथ वाल्यांना की बघा तुमच्याकडेच फक्त तो कांतारा सारखा पिक्चर नाही, आमच्याकडे सुद्धा आहे। आणि इकडच्या लोककलेच्या आपल्या मातीतला हा पिक्चर आहे महाराष्ट्रातल्या। तर अजूनही मला अभिमान आहे या पिक्चरचा, पण तेवढं आपलं तिथपर्यंत आपण नाही पोहोचू शकलो असं मी म्हणायला लागेल मला। कारण ह्याच्यामध्ये एक तर पहिला पिक्चर खूप लेंदी वाटतो आपल्याला, आणि जो फर्स्ट हाफ आहे ना तोच मी बोललो जसं की ड्रॅग आपल्याला झालेला वाटतो।
आणि मग सेकंड हाफ मध्ये आपल्याला खूप काही दाखवायचंय पण वेळ कमी पडतोय, मग ते तुम्हाला जाणवायला लागतं की सेकंड हाफ मध्ये मग घाईघाईत एकामागोमाग ते दाखवत गेलेत. पण तेच जर तुम्ही थोडं आधी केलं असतं तर प्रॉपर झालं नसतं का? हे एवढंच मला फक्त मेकर्सला सांगायचंय. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कोकणातले जे कातळ शिल्प हे तुम्ही बघू शकता की एक गूढ कथा तिकडे आहे की कोकणातलं एक म्हणतात जसं राखणदार, तर तो राखणदार कोण आहे, तो जो गावाचं जो रक्षण करतो, तो ही जी कथा वगैरे त्यांनी जी प्रॉपर जी तयार केली होती ती मला बघायला खूप म्हणजे इंटरेस्टिंग आली अशी बघायला, की वा मजा आली हे बघून असं की ह्याच्यावरती जर अजून थोडा वेळ आणि दिला असताना थोडंसं टचअप आणि ब्रशिंग करायची फक्त गरज होती, कमालचा पिक्चर झाला असता. पण तरीही मी म्हणेल की ठीक आहे, चांगला प्रयत्न आहे. आणि आता आपली जबाबदारी आहे की हा पिक्चर आपण पूर्ण कुटुंबासकट हा थिएटरमध्ये जाऊन बघितला पाहिजे, कारण का OTT पर्यंत यायची वेळ बघू नका. कारण का असा जो पिक्चर आहे ना चांगला, की खूप दर्जेदार चांगला पिक्चर तो खूप वेळानंतर येतो आणि त्यावेळेला आपण थिएटरमध्ये जाऊन बघायची गरज असते आणि त्या पिक्चरला सपोर्ट करायची गरज असते. तर तुम्ही नक्की जा, हा पिक्चर बघा. मी जेव्हा थिएटरला गेलो होतो थिएटर ऑलमोस्ट फुल होतं, ते मला बघून खूप आनंद झाला की आता मराठी प्रेक्षकांना पण कळलेलं आहे की दर्जेदार सिनेमाला आपण सपोर्ट केलं पाहिजे. आणि असाच एक दुसरा पिक्चर पण मी या आठवड्यात बघितलाय ज्याचं नाव आहे आरपार. तर ह्याच्यानंतर तुम्हाला आरपारचा व्हिडिओ पण तुम्ही बघा नक्की आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला कुठला पिक्चर जास्त आवडला, दशावतार की आरपार. तर चला मग भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये. आणि तोपर्यंत मी या पिक्चरला देईल 3 स्टार्स आउट ऑफ 5. म्हणजे ओके आहे, पण जसं मी म्हटलं की अजून चांगला झाला असता. कॉन्सेप्ट चांगला होता पण आपण एक्झिक्यूट करू शकलो नाही तिथपर्यंत 100% पर्यंत. 80, 85, 90% झालेले आहे असं मी म्हणेन. तर तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तोपर्यंत गौरव थोरात रिव्ह्यूजला बघत राहा, सबस्क्राईब करत राहा, शेअर करत राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ. नमस्कार.